नमस्कार सर्वांना. आता आपण बघू की इसूचे ॲप्लिकेशन इन्स्टॉल कसं करायचं. सर्वांना ही लिंक आलेली असेल तर या लिंकवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर असा पेज येणार, तर त्याला आपल्याला काय करायचं आहे की ओपन फाईलवर क्लिक करायचं आहे. ओपन फाईलवर क्लिक केला त्याच्यानंतर आपल्याला ऑप्शन येते इन्स्टॉलचं. तर आपल्याला काय करायचं आहे, याला इन्स्टॉल करायचं आहे. याला इन्स्टॉल होऊ द्यायचं. इन्स्टॉल होण्यासाठी जास्तीत जास्त 1 मिनिट घेणार. त्याच्यानंतर आपल्याला ऑप्शन येते इसूची इन्स्टॉल. तर आता आपण याला ओपन करू. ओपन केल्याच्या नंतर आपण ज्या नंबरवर सर्वे केला आहे इसूचीचा तो नंबर यामध्ये टाकायचा आणि त्याच नंबरने त्याला ओपन करायचं. आता यामध्ये आपण इसूचीचा नंबर टाकू 98 23 99 34 31. सर्वांनी आपला इसूचीचा नंबर टाकायचा ज्याच्यामध्ये त्यांनी सर्वे केला आहे. त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर आपला स्वतःचा पिन टाकायचा आहे 98 23 99. नंतर व्हेरीफाय करायचं. नंतर याला सिंक्रोनाइज होऊ द्या, म्हणजे सिंक होऊ द्या. याला 2 मिनिट घेणार. त्यानंतर हे पूर्ण ॲप्लिकेशन ओपन होऊन जाणार. यानंतर आपल्याला खाली स्टार्ट विजिट ऑप्शन दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. स्टार्ट विजिटवर ऑप्शन केलं त्यानंतर एक वेळा आपला गावाचं नाव आणि आशाचं नाव चेक करून घ्यायचं. चेक केल्याच्या नंतर आपल्याला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केलं त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा आपला 6 अंकी जो पिन आहे तो टाकायचा आहे. मी 6 अंकी पिन टाकला. त्याच्यानंतर हा पेज ओपन होतो. मला आता माझी भाषा बदलायची आहे, तर भाषा बदलण्यासाठी इथे आशा सिम्बॉल दिसत आहे. मला आशा सिम्बॉलवर मी क्लिक करेल. त्याच्यानंतर इथे लँग्वेज आहे, लँग्वेजवर क्लिक केल्यानंतर मी मराठी ऑप्शनवर क्लिक करेल. जसं मी मराठी ऑप्शनवर क्लिक करतो तसं माझा पेज ओपन होऊन जाते. हे झालं माझं ई सूचीचे प्रकार. आपण या पेजपर्यंत पोहोचलेलो आहे. याच्यानंतर आता आपल्याला पुढं कसे सर्वे कसा करायचा आहे. मेन म्हणजे सर्वांनी या पेजपर्यंत पोहोचल्याच्या नंतर एक वेळा कार्यक्रम, प्रोत्साहन, मुख्य पुष्ट, निकष आणि अधिक हे सर्व गोष्टी दिसत आहे का तर बघायचं. त्यानंतर आपल्याला जायचं आहे कार्यक्रममध्ये जायचं. कार्यक्रमवर मी क्लिक केलं. त्याच्यानंतर आपण कुटुंब नियोजनामध्ये आपण पात्र जोडप्यांचा सर्वे केला. त्याच्यानंतर माता आरोग्यामध्ये ANC माता ज्या होत्या त्या ANMने त्याचा सर्वे केला. त्याच्यानंतर आपल्याला बाल आरोग्यामध्ये बच्चू, आपल्याला बाल आरोग्यावर क्लिक करायचं. बाल आरोग्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या एरियामध्ये टोटल बच्चू दिसते. जसं की या एरियामध्ये 51 बच्चू दिसत आहे, म्हणजे नोंदणीकृत बाकीवर क्लिक करायचं. हे जे लिस्ट दिसत आहे तुम्हाला, हे या विलेजमधले जेवढे पण बच्चू तुम्ही रजिस्टर केले आहे त्या बच्चूची ही लिस्ट आहे. आता आपल्याला यांचा सर्वे करायचा. तो सर्वे कसा करायचा आपण स्टेप बाय स्टेप बघू. चला तर आता पहिला बच्चू घेऊ आपण, सिद्धी आकाश गायकवाड. यावर मी क्लिक करत आहे. क्लिक केलं त्याच्यानंतर मी एक वेळा कन्फर्म करत आहे सिद्धी आकाश गायकवाड नाव बरोबर आहे का, ते स्त्री आहे की पुरुष आहे. त्याच्यानंतर जन्मतारीख 20/8/2024. त्याच्यानंतर पालकाचे तपशील वगैरे मी प्रॉपर चेक करत आहे. आता मला यामध्ये जन्मतारीख 20/8/2024 आहे, पण मला पुन्हा टाकायची असेल तर कॅलेंडरवर, म्हणजे मला चेंज करायची असेल तर कॅलेंडरवर क्लिक करेल, पेन्सिलवर क्लिक करेल, त्याच्यानंतर आणि तारीखवर क्लिक करेल. आता इथे टाकू मी 20/08/2024. बघा तारीख अशी टाकायची आहे, 2 डिजिटमध्ये तारीख नेहमी टाकायची. 20/8/2024 तारीख टाकली. त्याच्यानंतर आधार क्रमांक माझ्याकडे आता आहे नाही तर मी टाकत नाही आधार क्रमांक. त्याच्यानंतर मला पालकाचा तपशील विचारत आहे. यामध्ये काय होत आहे की भरपूर वेळा आपण चुकीने दुसरे पालक जोडले असतात. एक वेळा अद्ययावत करा. अद्ययावत केल्याच्या नंतर या घरामध्ये जेवढे पण बच्चू आहेत, या घरामध्ये जेवढे पण पुरुष आहेत त्यांची लिस्ट येते. याच्यामधले यांचे वडील कोणते आहेत त्यावर मी क्लिक करत आहे. वडीलवर क्लिक करत आहे आणि जतन करत आहे. पुन्हा जेवढे फिमेल कॅन्डिडेट या घरामध्ये आहेत त्यांची लिस्ट येत आहे, त्यांच्यावर मी क्लिक करत आहे आणि जतन करत आहे. आता माझी डिटेल्स ही पूर्णपणे
प्रॉपर झाली. त्याच्यानंतर मी आता पुढे साईनवर क्लिक करत आहे. पुढे गेल्याच्या नंतर आता मला जन्माचं बच्चूचं वजन विचारणार आहे. त्याच्यानंतर पूर्णकालीन जन्मदोष वगैरे हे क्वेश्चन्स विचारणार आहे. याची मी डिटेल्स भरत आहे. चला तर आता जन्मता वजन या बच्चूचं किती आहे 2700. तर मी 2 किलो 700 म्हणजे 2700 मी याला ग्राम्समध्ये टाकत आहे. बघा इथे ग्राम्स लिहिलं आहे तर आपल्याला वजन नेहमी ग्राम्समध्ये टाकावं लागेल. त्याच्यानंतर बाळाचा कालावधी पूर्णकालीन होता की अल्पकालीन होता, तर बाळ पूर्णकालीन होता. त्याच्यानंतर बाळामध्ये जन्मता काही दोष होता का, तर जन्मता काही दोष नाही, तर मी काही नाही करत आहे. त्याच्यानंतर आईचा आरसीएच ID सध्याच उपलब्ध नाही माझ्याकडे, पुन्हा सध्याच उपलब्ध नाही. त्याच्यानंतर आता मी पुढेवर क्लिक करेल. पुढे क्लिक केलं त्याच्यानंतर BCGचा डोस, हा डोस 21 तारखेला लागला 21/8/2024ला. तर मी काय करेल, मी कॅलेंडरवर क्लिक करेल, त्याच्यानंतर पेन्सिलवर क्लिक करेल, नंतर तारीखवर क्लिक करेल. 21/08/2024 मी तारीख टाकली आणि ठीक आहे केलं. त्याच्यानंतर OPV पण 21 तारखेला लागला, तर मी सेम करेल 21/08/2024. त्याच्यानंतर हॅपॅटायसिस B हे जे इंजेक्शन आहे ना, हे 24 घंट्याच्या आतमध्ये द्यावं लागतं. त्याच्यामुळे याची तारीख प्रॉपर टाकायची 20/8/2024. त्याच्यानंतर विटॅमिन K 20/8/2024. सर्व इंजेक्शनचे मी डिटेल्स टाकलेले आहे, बघून घ्या. आता इथे तुम्हाला देह तारीख दिसत आहे. देह तारीख म्हणजे ड्यू डेट राहत असते. ड्यू डेट म्हणजे बेसिकली असं झालं की या तारखेच्या पहिले आपल्याला कोणते इंजेक्शन देता येत नाही, या तारखेच्या नंतरच आपल्याला पुढचे इंजेक्शन देता येते, त्याला ड्यू डेट म्हणतात. हे जे तुम्हाला तारीख दिसत आहे 20च्या नंतर तुम्ही 21 टाकू शकता, 22 टाकू शकता, पण 19 तारीख तुम्ही टाकू शकत नाही. ॲप्लिकेशन ती तारीख घेणार नाही. चला आता आपण पुढे जाऊ. पुढे त्याच्यानंतर OPV1ची तारीख दिली आहे 1/10/2024. कॅलेंडरवर क्लिक, मी तारीख टाकत आहे. तारीख पुन्हा 1/10/2024. रोटा 1/10/2024, 1/10/2024, 1/10/2024. नंतर PCV1 1/10/2024, पेंटावन 1/10/2024 टाकले आहे मी, ठीक केलं. पुन्हा मी पुढे जातो. त्याच्यानंतर मी 2.5 महिन्याचा, बघा इथे 2.5 महिन्याला 2.5 महिन्याचा डोस. OPV2 29/10/2024, 29/10/2024ला दिला आहे. 29/10/2024. त्याच्यानंतर पेंटा2 29/10/2024, ठीक आहे. नंतर मी पुढे जात आहे. नंतर पुन्हा 3.5 महिन्याचा जो डोज आहे त्याची तारीख टाकत आहे मी 26/11/2024. कॅलेंडर पेन्सिल तारीख 26/11/2024 तारीख टाकली, ठीक आहे. नंतर रोटा 3 26/11/2024. नंतर 26/11/2024. PCV2 26/11/2024. नंतर पेंटा3 26/11/2024. 3.5 महिन्याचा डोस भरले आहे. पुढे जात आहे मी. त्याच्यानंतर मला 9 ते 11 महिने, 9 ते 11 महिने म्हणजे 17/5/2025. कॅलेंडरवर क्लिक करत आहे. 17/5/2025 टाकली. पुन्हा MR1 17/5/2025, 17/5/2025. नंतर PCV बूस्टर 17/5/2025. नंतर 17/5/2025 डेट टाकत आहे. नंतर 17/5/2025, 17/5/2025 टाकले मी. 9 ते 11. नंतर मी पुढे जात आहे. त्याच्यानंतर मला 16 ते 24 महिना. बच्चू 1 वर्ष 8 महिन्याचा आहे, त्यामुळे 16 ते हे. आता इथं मी दिला आहे 13/11/25ला, 13/11/2025ला डोस लागलेला आहे. त्याच्यानंतर OPV बूस्टर 13/11/2025. बघा आता इथं काय झालं आहे, अशा तारखेला अनुमती नाही म्हणते. का बरं अनुमती नाही? कारण OPV बूस्टर थोडा लेट लागतो, त्याच्यामुळे आपल्याला तारीख टाकायला लागेल 13/12
2025 म्हणजे याची ड्यू तारीख जी आहे ना ते आपल्याला टाकावं लागेल. त्याच्यानंतर 13/12/2025, 13/12/2025, नंतर DTP बूस्टर 13/12/2025, सेम त्याच्यानंतर जई 13/12/2025, 13/12/2025. ठीक आहे, मी डिटेल्स भरली. नंतर आता मी पुढे जात आहे. पुढे गेल्याच्या नंतर बाकीचे जे मला विटॅमिन A3 दाखवत आहे तर 12/5/2026, 12/5/2026ला हा मी डोस दिला आहे. त्यानंतर बाकी विटॅमिन A4, विटॅमिन A5 हे डोस तुम्हाला भरायची गरज नाही. इथपर्यंत म्हणजे तुम्हाला आतापर्यंत आपण जे बच्चूची हिस्ट्री भरलेली आहे तुम्हाला फक्त हिस्ट्री भरायची आहे. बाकीचे विटॅमिन A4, विटॅमिन A5 जे पण डोस राहणार आहे ते जेव्हा ANM ते डोस लावेल तेव्हा तुम्हाला भरायचं आहे. इथपर्यंत मी डिटेल्स भरल्यानंतर जतन करा आणि बाहेर पडा. जसं मला बाळाची नोंदणी यशस्वी पूर्ण झाली आहे तर माझं एक बच्चूचं लसीकरण केलं मी. बघा आता हे नोंदणीकृतमध्ये येते म्हणजे एक बाळ माझा कंप्लीट झालेला आहे. सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे प्रत्येक बाळाच्या याच्यामध्ये.